त्वचेवर खाज. त्वचेवर खाज ही ॲलर्जी, घाम, कोरडी त्वचा किंवा संसर्गामुळे होते. यामध्ये खाज, लालसरपणा, पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे त्वचेवर जळजळ आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. उपाय म्हणून नारळ तेलात थोडा कापूर मिसळून प्रभावित भागावर दिवसातून 2 वेळा लावा. पिंपल्स, मुरूम. पिंपल्स हे हॉर्मोनल बदल, तेलकट त्वचा, चुकीचा आहार यामुळे होतात. यामध्ये चेहऱ्यावर लाल मुरूम, सूज आणि वेदना दिसतात. यामुळे त्वचेवर डाग राहण्याची शक्यता असते. उपाय म्हणून हळद आणि चंदन पावडर पाण्यात मिसळून फेसपॅक तयार करा व 15 मिनिटे लावून धुवा. केस गळणे. केस गळणे हे पोषणाची कमतरता, ताण, हॉर्मोनल बदल किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरामुळे होते. यामध्ये केस पातळ होणे, जास्त प्रमाणात केस गळणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे टक्कल पडण्याची भीती निर्माण होते आणि आत्मविश्वास कमी होतो. उपाय म्हणून 1 कांदा किसून त्याचा रस काढा आणि तो स्कॅल्पवर लावा. 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा केल्यास फायदा होतो. कोंडा, डॅन्ड्रफ. कोंडा हा कोरडी त्वचा, बुरशीजन्य संसर्ग किंवा जास्त केमिकल्समुळे होतो. यामध्ये खाज येणे, पांढरे कण दिसणे अशी लक्षणे असतात. यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. उपाय म्हणून 2 चमचे दही आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळांवर लावा. 20 मिनिटांनी धुवा. डोळे जळजळ. डोळ्यांची जळजळ ही जास्त मोबाईल किंवा कम्प्युटर वापर, धूळ किंवा झोपेअभावी होते. यामध्ये लालसरपणा, पाणी येणे, जळजळ अशी लक्षणे दिसतात. यामुळे डोळे थकतात. उपाय म्हणून थंड गुलाब पाण्यात कापूस भिजवून 10 मिनिटे डोळ्यावर ठेवा. कानदुखी. कानदुखी ही संसर्ग, पाणी जाणे किंवा मळ साचल्यामुळे होते. यामध्ये तीव्र वेदना, ऐकण्यात त्रास अशी लक्षणे दिसतात. उपाय म्हणून 2-3 लसूण पाकळ्या तेलात गरम करून ते तेल थंड झाल्यावर 2 थेंब कानात टाका. दातदुखी. दातदुखी ही दातात कीड, थंड गरम पदार्थ किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे होते. यामध्ये तीव्र वेदना, सूज अशी लक्षणे दिसतात. उपाय म्हणून 1 लवंग तोंडात ठेवून हळूहळू चावा. हिरड्या सुजणे. हिरड्या सुजणे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा चुकीच्या ब्रशिंगमुळे होते. यामध्ये सूज, रक्त येणे अशी लक्षणे असतात. उपाय म्हणून मीठ आणि हळद मिसळून हलक्या हाताने हिरड्यांवर चोळा. उलटी. उलटी ही खराबंत, गॅस्ट्रिक समस्या किंवा प्रवासामुळे होते. यामध्ये मळमळ, उलटी होणे अशी लक्षणे असतात. उपाय म्हणून 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून घ्या. अतिसार, डायरिया. अतिसार हा दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतो. यामध्ये वारंवार सैल, शौच, अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. उपाय म्हणून दही भात खा आणि ORS प्या. मूत्रजळजळ. मूत्रजळजळ ही इन्फेक्शन किंवा पाणी कमी पिण्यामुळे होते. यामध्ये लघवी करताना जळजळ, वेदना होतात. उपाय म्हणून भरपूर पाणी आणि नारळ पाणी प्या. अंगदुखी. अंगदुखी ही जास्त काम, व्यायाम किंवा थकवा यामुळे होते. यामध्ये शरीरात वेदना जाणवतात. उपाय म्हणून गरम पाण्याने अंघोळ करा आणि तेलाने मालिश करा. पाठदुखी. पाठदुखी ही चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे किंवा वजन उचलल्यामुळे होते. यामध्ये पाठीत वेदना, स्टिफनेस जाणवते. उपाय म्हणून गरम मिठाची पोटली करून शेक द्या. गुडघेदुखी. गुडघेदुखी ही सांधे झीज, वय किंवा वजन वाढ यामुळे होते. यामध्ये चालताना त्रास होतो. उपाय म्हणून 1 चमचा मेथीदाणे रात्री भिजवून सकाळी खा. झोप न येणे, अनिद्रा. अनिद्रा ही ताण, चिंता किंवा मोबाईल वापरामुळे होते. यामध्ये झोप लागत नाही. उपाय म्हणून झोपण्यापूर्वी कोमट दूध प्या. वजन कमी करणे. लठ्ठपणा हा जास्त खाणे आणि कमी हालचालींमुळे होतो. उपाय म्हणून सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू घालून प्या. वजन वाढवणे, बारीकपणा. बारीकपणा हा शरीरात आवश्यक पोषण तत्वांची कमतरता, पचन नीट न होणे, वारंवार आजार होणे किंवा आनुवांशिक कारणांमुळे होतो. यामध्ये शरीर खूप सडपातळ दिसणे, लवकर थकवा जाणवणे, कमजोरी जाणवणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि शरीराची ऊर्जा पातळी घटते. उपाय म्हणून रोज सकाळी आणि रात्री 1 ग्लास कोमट दुधात 3-4 खजूर उकळून खा आणि ते दूध प्या. यामुळे वजन हळूहळू वाढते आणि शरीराला ताकद मिळते. थकवा, फटीग. थकवा हा झोपेचा अभाव, जास्त कामाचा ताण, पोषणाची कमतरता किंवा डिहायड्रेशनमुळे होतो. यामध्ये सतत दमल्यासारखे वाटणे, कामात उत्साह नसणे, अंगात शक्ती न राहणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे कामाची कार्यक्षमता कमी होते. उपाय म्हणून दिवसातून 1 ते 2 वेळा लिंबू पाणी म्हणजेच लिंबू अधिक साखर किंवा मध अधिक मीठ प्या. तसेच पुरेशी झोप घ्या आणि हलका व्यायाम करा. रक्तदाब, हाय बीपी. रक्तदाब वाढणे हे जास्त मीठ सेवन, ताणतणाव, लठ्ठपणा आणि अनियमित जीवनशैलीमुळे होते. यामध्ये डोके जड वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
उपाय म्हणून रोज सकाळी रिकाम्या पोटी 1-2 लसूण पाकळ्या चावून खा आणि कमी मिठाचा आहार घ्या. मधुमेह, डायबिटीज. मधुमेह हा रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे होतो, जो चुकीचा आहार, कमी हालचाली आणि आनुवांशिक कारणांमुळे होतो. यामध्ये वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे अनेक गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. उपाय म्हणून सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप कारल्याचा ताजा रस प्या आणि साखरयुक्त पदार्थ टाळा. त्वचा कोरडी, ड्राय स्किन. त्वचा कोरडी होणे हे पाण्याच्या कमतरता, थंड हवामान, साबणाचा जास्त वापर यामुळे होते. यामध्ये त्वचा खडबडीत होणे, खाज येणे, फाटणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. उपाय म्हणून रोज अंघोळीनंतर नारळ तेल किंवा बदाम तेल त्वचेवर लावा. सनबर्न. सनबर्न हा जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळे त्वचेवर होतो. यामध्ये त्वचा लाल होणे, जळजळ, सूज अशी लक्षणे दिसतात. यामुळे त्वचा दुखते आणि सोलते. उपाय म्हणून ताजे ॲलोवेरा जेल प्रभावित भागावर दिवसातून 2 ते 3 वेळा लावा. ओठ फुटणे. ओठ फुटणे हे कोरडे हवामान, पाण्याची कमतरता आणि विटमिन अभावामुळे होते. यामध्ये ओठ फाटणे, वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे बोलताना आणि खाण्यात त्रास होतो. उपाय म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तूप किंवा मध ओठांवर लावा. घामाची दुर्गंधी. घामाची दुर्गंधी ही बॅक्टेरियामुळे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे होते. यामध्ये बगलेत वास येणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे सामाजिक अस्वस्थता वाढते. उपाय म्हणून बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून बगलांवर 10 मिनिटे लावा आणि नंतर धुवा. नाक बंद होणे. नाक बंद होणे हे सर्दी, ॲलर्जी किंवा सायनस समस्येमुळे होते. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे झोप नीट लागत नाही. उपाय म्हणून गरम पाण्याची वाफ 5 ते 10 मिनिटे घ्या. खोकला. खोकला हा संसर्ग, धूळ किंवा ॲलर्जीमुळे होतो. यामध्ये सतत खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे दिसतात. यामुळे छातीत वेदना होऊ शकते. उपाय म्हणून 1 चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून दिवसातून 2 वेळा घ्या.